नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत हॉटेलसारखा काजू बटर मसाला. एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर रेसिपी सुरू करूया. काजू बटर मसाला बनवण्यासाठी इथे मी कढई घेतली. कढईत तेल टाकले आणि काजू असे तुकडे करून घेतलेले आहे, अर्धले अर्धले. आणि मस्त असे आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत. आणि मस्त असे काजू भाजले की ते पण आपल्याला काढून घ्यायचे आहे प्लेटमध्ये. आणि त्याच तेलामध्ये त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला मऊ होऊन द्यायचा आहे, जास्त पण लाल नाही होऊन द्यायचा आहे. थोडा नरम झाला की लगेचच आपल्याला अद्रक, मिरची टाकायची आहे 2-3 आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे 5-6. ते सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे. ते सर्व चांगलं परतल्यानंतर 2 टमाटे इथे मी चिरून टाकलेले आहे बारीक. ते पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे टमाटे ते झाकण ठेवून. आणि त्यानंतर इथे मी 10-12 काजू भिजत घातले होते 2-3 तास. तेच आपण याच्यात टाकणार आहोत. तुम्ही रात्रभर पण भिजत घालू शकता आणि कोमट पाणी करून त्याच्यात पण भिजत घालू शकता. आणि मस्त असं सर्व काजू ते परतल्यानंतर मस्त असं मऊ झालं की काढून घ्यायचं आहे. थंड झालं की आपल्याला हे सर्व मिक्सरला टाकून घ्यायचं आहे. आणि मिक्सरला मध्ये कोथिंबीर टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही कोथिंबीर परतायला बी टाकू शकता, पण इथे मी नंतरच टाकली आहे. मस्त छान वास येतो. त्यानंतर ते बारीक वाटण अशा प्रकारे काढून घेतल्यानंतर मी कढईत इथे बटर टाकलेलं आहे. तेल टाकलं 1 पळी. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बटर, तेल टाकल्यानंतर आपल्याला लगेचच फक्त 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, म्हणजे एकदम मस्त अशी तर्री येते. आणि त्यानंतर ती सर्व मसाल्याचं वाटण टाकायचं आहे आणि हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि त्याला तुम्ही बघू शकता, याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि आपल्या वाटणाला तेल सुटलं की लगेचच याच्यात मसाले ॲड करायचे आहे. इथे मी लाल तिखट, धनिया पावडर आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि हळद पण टाकायची आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी इकडे कोमट पाणी करायला ठेवलं होतं आणि तेच आपल्याला ग्रेव्हीत टाकायचं आहे, म्हणजे भाजी अशी मस्त झणझणीत लागते. गार पाणी नाही टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकलेली आहे वरून मस्त अशी. आणि आपल्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि इथे मी काजू टाकलेले आहे ते भाजलेले, ते आपल्याला भाजीत टाकून घ्यायचे आहे आणि भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे. आता मस्त अशी आपली काजू करी तयार झालेली आहे. तुम्ही काजू करी बी म्हणू शकता, काजू बटर मसाला बी म्हणू शकता. एकदम मस्त अशी आपली काजू बटर मसाला झालेला आहे. आणि मस्त असं मी ताट तयार केलेलं आहे. कांदा, गाजर, लिंबू आणि पोळी घेतलेली आहे. मस्त अशी आपली भाजी झालेली आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.